आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ताई आत येऊ का? हा ये संजय. चला जरा आजचं शेड्यूल सांग. ताई मी शेड्यूल सांगतो, पण मागच्या आठवड्यात जी डील झाली होती. मोनिशा हा मोनिशा बोल. यश कुठेस तू? आम्ही ऑफिसला जायला निघतोय. बोल ना. यश शनाया माझी शनू बेबी. अगं कळलं, पुढे बोलशील का? आम्हाला घाई आहे. शनायाने सुसाइड अटेम्प्ट केलंय. व्हॉट? हो. कधी? काल रात्री. ठीक आहे ना ती? नाही ना, शी इज नॉट ओके. तिला हॉस्पिटलाइज केलंय. ओ गॉड. आय मीन शी इज आउट ऑफ डेंजर, पण डॉक्टरांनी तिला 24 तास अंडर ऑब्झर्वेशन सांगितलंय. पण मला आता वेगळीच भीती वाटतेय. तिने पुन्हा एकदा असं काय केलं तर? वेडी आहे का ती? असं वागतं का कोणी? तिची काय चूक आहे? 2 दिवसावर लग्न आलास तर तू मोडलायस. ती डिप्रेशन मध्ये गेली. काय करणार माझी शनू बेबी? आणि या सगळ्याला तू जबाबदार आहेस. तू लग्न मोडलायस. एक्सक्यूज मी मोनिशा. आय मीन अगं कसं आहे ना, शनू बेबी माझी एकुलती एक मुलगी आहे ग, आणि तिलाच काय झालं तर आम्ही काय करायचं सांग ना. आणि मी काय म्हणते, आपल्या मैत्री खातर तू पुन्हा एकदा तुझ्या निर्णयावर विचार कर ना. हे बघ, आमचा निर्णय झालाय मोनिशा, प्लीज. अगं ती बेशुद्ध अवस्थेत सुद्धा तुझंच नाव घेतीये. काहीतरी नोट लिहून ठेवली असं म्हणत होती ती. कसली नोट? आता माणूस सुसाइड करत असताना सुसाइड नोटच लिहून ठेवणार ना ग? हा म्हणजे तिने सुसाइड नोट लिहून ठेवली आहे, बट आम्ही अजून पोलिसांपर्यंत गेलेलो नाहीये. तुला माहितच आहे ना, पोलिसांना सगळं खरं खरं सांगावं लागतं. हे बघ मोनिशा, तुला आमचा स्वभाव माहिती आहे ना. आम्ही काय तुझ्या शनायाला वाऱ्यावर सोडणार आहोत का? नेव्हर. हे बघ, तिला बरं होऊ दे. आम्ही बोलू तिच्याशी, ठरवू काय करायचंय ते. आणि हे बघ, आम्ही हॉस्पिटलमध्ये तिला भेटायला येऊ. ओके? तू काळजी करू नकोस. तू तिची काळजी घे. ओके? बाय. हॅलो हॅलो यश. हॅलो. अगं ताई, हे काय नवीन नाटक आहे? नाही, आम्हाला माहिती होतं मोनिशा काहीतरी करेल, पण शनायाला तसं पुढे करेल असं वाटलं नव्हतं आम्हाला. स्मार्ट मूव्ह. ताई, श्रेयस आणि अक्षयला शनायाबद्दल सांगू? नो नो नो, नॉट एट ऑल. रत्नपारखींची मीटिंग आहे, ती जास्त इम्पॉर्टंट या क्षणी आम्हाला. आणि तसंही यू नो हाऊ श्रेयस इज इमोशनल आहे. शनायानी सुसाइड अटेम्प्ट केलं म्हटल्यावर हा इमोशनल व्हायचा आणि अक्षयला घेऊन तिला भेटायला जायचा. त्यांचा पॅचअप घडवून आणायचा प्रयत्न करेल. लग्न पोस्टपोन झालंय, ते होऊ नये याची काळजी घे. आय डोंट वॉन्ट ऑल दॅट. ओके? ताई, त्या मोनिशाने जर हे सगळं मीडियामध्ये लीक केलं तर? मोनिशा काय करू शकते आणि काय नाही ते आम्हाला चांगलं माहिती आहे. ती जर मीडियामध्ये गेली तर तिच्याच मुलीची जास्त बदनामी होईल. तिला हे नक्कीच कळतंय, तेव्हा ती असं करणार नाही. नाही ताई, एवढं तर मला पण कळतं. चल, म्हणजे तुला जर एवढं कळलंय तर जस्ट टेल मी, काय वाटतं, शनाया खरंच इतकी हर्ट झालीये लग्न मोडलं म्हणून? म्हणजे सुसाइड करण्या इतपत हर्ट झालीये? जाऊ दे संजय. मॅडम, तुमची कॉफी. ठेवू. थँक्यू. ताई, मला काय वाटतंय, तुला जे वाटते तेच बरोबर आहे. तसंही तू कधी चुकत नाहीच. ही जी लोक आहेत ना, ही फक्त त्यांच्या स्वार्थासाठी तुझा वापर करतायत.
आणि तसंही ताई अक्षयसाठी ना मला शनाया ही मुलगी पसंतच नव्हती. या माणसांना ना ताई माणुसकी पण नाहीये. या क्षणी आम्ही शनायाचा विचार नाही करत आहोत. मोनिशा आणि तिचा नवरा ते दोघं मात्र या परिस्थितीचा नक्की फायदा उचलायचा प्रयत्न करणार आणि म्हणूनच तू त्यांच्यावर. कळालं ताई, मी बारीक नजर ठेवतो. हा हे बघ संजय, हे जे लग्न मोडलंय ना ते कुठल्याही कारणाने आम्हाला पुन्हा जोडायचं नाहीये. डू यू अंडरस्टँड? यू बेटर अंडरस्टँड. हो कळालं ताई. ओके ठीक आहे, ठेवते मी आता. असं कसं करू शकते ग ही? कोण? काय झालंय? नम्रताचा फोन होता. बरं, मग आता तिने काय केलंय? अगं तिने नाही श्राऊ, शनाया. नक्की तिने काहीतरी केलंय ना? नाही, तिचं लग्न मोडलंय म्हणून ती काहीतरी नक्की नवीन प्लॅन करत असेल. ती तशीच आहे. श्राऊ आधी पूर्ण ऐकून घे. सुसाईड करायचा प्रयत्न केलाय तिने. काय? हो, मला पण काळजी वाटली तिची, पण देवाची कृपा ती आउट ऑफ डेंजर आहे. बट इट्स स्ट्रेंज. तिने एकदम सुसाईड करण्यासारखं टोकाचं पाऊल का उचललं असेल ग? मलाही कळत नाहीये. म्हणजे ती एवढी रिॲक्ट होईल हे तरी नव्हतं वाटलं. श्राऊ, मला खूप गिल्ट येत आहे ग. ताई हे बघ प्लीज, तुला गिल्ट येणं साहजिक आहे. आय कॅन अंडरस्टँड. कारण मुळातच तुझा स्वभाव वाईट नाहीये. तू खूप सेन्सिटिव्ह आहेस, इमोशनल आहेस. अगं पण ती नाहीये ना. म्हणजे हे बघ, शनाया आजपर्यंत जे काही वागली ते फक्त आणि फक्त तिच्या फायद्यासाठी. राईट? म्हणजे बघ ना, कोणती मुलगी आपला बॉयफ्रेंड असताना दुसऱ्या मुलाबरोबर सहज लग्न करायला तयार होईल? तू म्हणतेस ते तर खरंय, पण मला हे कळत नाहीये की तिला नक्की लग्न मोडल्याचा त्रास झालाय की प्लॅन फ्लॉप होण्याचा. आणि कशावरून हे सगळं नाटक नाहीये? त्या तिचे पेरेंट्स ते खूप जास्तच स्मार्ट आहे. यू नेव्हर नो, हा त्यांचाही प्लॅन असू शकतो ग. शक्यता नाकारता येत नाही. यशोधरावर दबाव आणण्यासाठी त्या हे करत असतील असा माझा अंदाज आहे. आता यावर यशोधरा सरनाईक काय निर्णय घेते हे बघायला हवं. या दोघी मायलेकी काही शांत बसणाऱ्यातल्या नाहीये. लग्न घडवून आणण्यासाठी त्या आटापिटा करतीलच.